नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पौष्टिक अशी गुळपापडी कशी बनवायची हे सांगणार आहे. यामध्ये आपण एका खास गोष्टीचा वापर केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय पौष्टिक आणि कमी खर्चात आणि तितकीच हेल्दी असणारी ही रेसिपी आहे. चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 50 ग्रॅम इथे मी डिंक वापरलेला आहे. 1 वाटी भरून गूळ घेतला, 1 वाटी साजूक तूप घेतलेली आहे, वेलची, सुंठ पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे. तर आपण कुठल्याही एका वाटीच्या प्रमाणात हे सर्व साहित्य मोजू शकतो. मी ह्या वाटीने इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे. आता आपण डिंक असाच फुलवून न घेता डिंक मिक्सरला असं बारीक वाटून घेणार आहे. पाहू शकता, म्हणजे याने आपल्याला डिंक तळायचा त्रास कमी होतो. तर आता सुरुवातीला आपण कढईमध्ये जे 1 वाटी तूप घेतलेलं आहे ते संपूर्ण तूप आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत. आणि जर पुढे गरज लागली तर 1-2 चमचे आपण तूप वापरणार आहोत, पण तशी आवश्यकता लागणार नाही. तर संपूर्ण 2.5 वाट्या पीठ मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये छान आहे एकजीव करून घ्यायचं आहे. आपण याला पाक बनवणार नाही आहोत, बिन पाकाची ही गुळपापडी बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक अशी 1-2 महिने आरामात टिकते. पाहू शकता, व्यवस्थित असं आपण हे पीठ मंद आचेवरती आपण हे संपूर्ण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. कारण मंद आचेवर भाजलं तरच ही वडी खमंग होती. जर तुम्ही फास्ट गॅसवर भाजलं तर पीठ लगेच करपलं जाईल आणि त्याची टेस्ट तेवढी येणार नाही. एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सतत आपल्याला हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता, सुरुवातीला आपण तूप घातलं होतं तेव्हा ओलसर होतं, पण जसं पीठ भाजत जाऊ तसं कोरडं झालेलं आणि त्यानंतर परत आपल्याला हे पीठ जसं भाजत जाऊ आपण तसं त्यातून तूप हे रिलीज होणार आहे. पाहू शकता तुम्ही, 10 ते 15 मिनटं आपल्या इथे पीठ भाजायला लागतात. पाहू शकता, 15 मिनटानंतर आपलं पीठ हे या प्रकारे भाजलेलं आहे आणि तूप पाहू शकता एकदम असं मस्त ओलसर झालेलं आहे. वरून आपण तूप वापरलेलं नाही. जे 1 वाटी तूप घेतलं आहे त्यामध्येच आपलं हे प्रमाण व्यवस्थित होतं. कलर पण पाहू शकता, पिठाला एकदम छान आलेला आहे. व्यवस्थित असं पीठ आपलं हे भाजून झालेलं. 15 मिनटाचा वेळ हा आपल्याला पीठ भाजायसाठी लागतोच. पीठ इथे भाजून तयार आहे. आता आपण जे डिंकाची पावडर करून ठेवली होती तर ती आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, तूप असं छान रिलीज झालेलं आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता आपण तूप सेपरेट आपल्याला तुपामध्ये तळायची आवश्यकता नाही आहे. तर पीठ असं व्यवस्थित भाजलं, पीठ गरम असतंच, त्यामध्ये आपण ही डिंक पावडर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा डिंक यामध्ये फुलवून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, डिंक इथे फुलायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही पांढऱ्या तिळाचाही वापर करू शकता. ड्रायफ्रूट्सचे पावडर टाकायची असेल तुम्हाला तर तीही तुम्ही वापरू शकता, पण आज आपण फक्त इथे डिंकाचा वापर केलेला आहे. खसखस वापरू शकता तुम्ही यामध्ये. हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता, डिंक छान फुललेला आहे आणि एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण जो 1 वाटी गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे. गॅस आता या स्टेजला आपण बंद करणार आहोत आणि गूळ व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ यामध्ये मिक्स व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. जर तुम्ही असेच खडे ठेवले तर गूळ एकत्र व्हायला वेळ जातो. त्यामुळे गूळ व्यवस्थित चिरून घालायचा आहे. हा छान एकजीव झाला की यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे. जायफळाने याची टेस्ट आणखी वाढते. आता यामध्ये आपण वेलची आणि सुंठ पावडर आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आणखी पौष्टिकता वाढण्यासाठी यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ जरी घातलं तरीही चालेल. अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध नाचणीचं पीठ घातलं तरीही चालू शकतं. आता ताटाला इथे तूप लावून ठेवलेलं आहे. व्यवस्थित आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आता आपण या ताटामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटामध्ये आपली तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आता हे व्यवस्थित आपल्याला ओलतण्याने किंवा पेल्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. माझ्याकडे पुरण वाटायचा आहे, त्याने मी व्यवस्थित प्लेन करून घेत आहे. पाहू शकता एकदम छान असं प्लेन आपण हे थापून घेतलेलं आहे. एक 5 मिनिट आपण याला असंच ठेवणार आहोत. एक 5 मिनिटानंतर आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. फक्त कट द्यायचेत आपल्याला याला. आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हे कट करू शकतो. इथे मी चौकोनी आकार कट केलेला आहे. तुम्ही डायमंडच्या शेपचेही कट करू शकता. आणि आता आपण हे अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालं की अर्ध्या तासानंतर याच्या छान अशा वड्या पडतात. पाहू शकता हलका हलका कट द्यायचा आहे आपल्याला याला. आणि एक वडी मी तुम्हाला इथे काढून दाखवते. अतिशय साधी सोपी आणि रुचकर अशी आपली रेसिपी आहे. पाहू शकता दिसायलाही एकदम छान झालेली आहे आणि तितकीच हेल्दी आणि टेस्टी आहे. पाहू शकता अतिशय मऊसूत आहे. एकदम मऊसूत अशी बिना पाकाची आपली इथे गुळपापडी रेडी झालेली आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे ज्या नवनवीन रेसिपीज मी टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इथे येत राहील. पाहू शकता डिशमध्ये आपण अशा वड्या मस्तपैकी ठेवलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला हे सांगायला अजिबात विसरू नका. अतिशय मऊसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे अशी आपली ही गुळपापडीची रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर भेटूया परत पुन्हा एकदा अशाच रेसिपीसहित. धन्यवाद.